हाय टू फॅमिली. हे ओलं नारळ आपण किसून घेतलेलं आहे. या ओल्या नारळाचे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत. पाकासाठी आपण 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण हे गॅसवर ठेवून पाक चिकट असा करून घेऊ. हे पहा, आपण पाक करण्यासाठी गॅसवरती हे ठेवून दिलेलं आहे पातेलं. गॅसवर कढई आपण गरम करत आहोत हे ओलं खोबरं परतवण्यासाठी. हे पहा, आपण असं तूप टाकून घेतलेलं आहे. कढई गरम झाल्यानं मस्तपैकी आपलं तूप उतळलेलं आहे. आपण असं साईडला लावून घेऊ आधी तूप. मस्तपैकी आपलं तूप इतळलेलं आहे. तर आता आपण हे ओल्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊ. मस्तपैकी या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण खीस परतून घेऊ थोडासाच. थोडंसं तूप टाकून घेऊत आणखीन. हे पहा, आपण आणखीन थोडंसं तूप टाकलेलं आहे. हे पहा, मस्तपैकी आपल्या इकडं पाकसुद्धा तयार होत आहे. ह्या स्टेपवर आता आपण या खोबर खिसाचा गॅस बंद करून घेऊ आणि आपला पाक तयार झाला का पाहू. फक्त आपल्याला पाक चिकट पाहिजे. हे पहा, आपला पाक तयार झालेला आहे. आपण पाकचा गॅस बंद करू आणि खोबऱ्याच्या कढईचा गॅस चालू करू. हे पाक ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. हे पाक आटेपर्यंत हे शिजवून घेऊ. हे पहा, मस्तपैकी आपला पाक या खोबऱ्यामध्ये शिजत आहे.
तुम्हाला जर या ओल्या नारळामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स छोटे काप करून किंवा जराशी आबडधोबड मिक्सरला फिरवून ह्याच्यामध्ये टाकू शकता. हे पहा आपला पाक मिक्स होत आहे. आता थोडासा राहिला. हे पहा अशा पद्धतीत आपला पाक सर्व मिक्स झालेला आहे. या स्टेपवर आपल्याला गॅस बंद करून घेऊन हे मिश्रण थंड झालं की लाडू बांधायला घ्यायचे आहेत. गॅस बंद करून घेऊ. हे पहा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तूप टाकूत आणि लाडू तयार करून घेऊ. हे पहा मस्तपैकी आपण जराशी तूप टाकलं की लाडू हाताला न चिटकता तयार करून घेतलेले आहेत. यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले तुम्ही कुठून पाहता नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.